मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आज आपण जाणार आहोत एक नवीन अजून ट्रिप आपण अरेंज केली आहे. त्या ट्रिपसाठी निघालो आहोत. आता सध्या थांबलो आहे आपण एक हायवेला. मित्र येत आहे आपला. आज देखील आपण मित्रांसोबत पिकनिकला जाणार आहोत. कोण कोण आहे आज आपल्यासोबत ते पण लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मंडळी मस्त असं दृश्य झालेलं आहे बाहेर. पावसाचं बघू शकतात. खूप छान असं दृश्य पाहायला मिळतंय आज. काल रात्रीपासून पाऊस खूप छान असं चालू आहे मुंबईमध्ये. तर चला विचार केला की आज कुठेतरी फिरूया. तर कुठे जाणार आहोत ते लवकरच तुम्हाला समजेल. आज बऱ्याच ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत मंडळी. तर बघूया काय काय आज बघणार आहोत. रिक्षा पुढे गेली आहे मित्राची माझ्या. या ठिकाणीच कुठेतरी तो उतरला आहे. आता अजून पुढे गेला बघूया. तो बघा तो समोर प्रमोद येऊन थांबलाय. रिक्षाने उतरला आताच. प्रमोद गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये सो मंडळी आपण निघालो आहोत आता पुढे जाण्यासाठी. सो पुढे आपण बाकी लोकांना पिकअप करणार आहोत आणि आपली ट्रिप चालू करणार आहोत. तर चला ट्रिप चालू करण्याच्या अगोदर देवाचं नाव घेऊया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया. सुहास पण आलाय. सुहास छाता पैर की इधर रख दो. इकडे भरतभाई. भरतभाई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाई. आज व्हिडिओ येणार आहे. येस आज पण व्हिडिओ असणार आपला. मंडळी आपण आपल्या पहिल्या स्पॉटवर आलो आहेत आता. श्री क्षेत्र पंचायतन मंदिर या ठिकाणी आपण व्हिजिट करतो आता. सुंदर असं मंदिर आपल्याला समोर पाहायला मिळतं. मगाशी प्रवीण पण आला पण प्रवीणला काही भेटलं नाही. हॅलो प्रवीण. हाय. मंडळी आज पावसाने खूप जोरदार असं स्वागत केलेलं आहे आपलं. खूप छान असं ठिकाण. या ठिकाणी 5 मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. साईबाबाचं मंदिर आपल्याला पहिले दिसतंय. तर चला साईबाबांचे दर्शन करूया. मंडळी साईबाबांचं दर्शन केल्यानंतर आता दुसरं मंदिर आहे श्री मयुरेश्वर
गणेश मंदिर. मंडळी, आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन केलेलं आहे मस्त. आता आपण संकटमोचन हनुमान मंदिर या ठिकाणी जात आहोत आतमध्ये. संकटमोचन हनुमान मंदिरानंतर आता आपण दर्शन घेत आहोत श्री नडाळेश्वर महादेव मंदिर. चार मंदिरांचे दर्शन केलेले आहेत. आता आपलं पुढचं मंदिर असणार आहे ते श्री भवानी माता मंदिर. मंडळी बघू शकता समोर की सुंदर सुंदर असे देवतांचे प्रतिकृती पाहायला मिळतात समोर आपल्याला. आणि हे जे गार्डन आहे ते पण खूप सुंदर असं बनवलेलं आहे मस्त त्यांनी. परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर एकदम शांततामय दिसतो या ठिकाणी. खूप पीसफुल वाटत आहे. बघू शकतात आपण सर्व मंदिर पण खूप सुंदर असे बनवलेले आहे. जी रचना केली मंदिराची ती पण खूप सुरेख आहे. मंडळी बघू शकतात सुंदर असं दृश्य पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी एक नदी आहे. आवाज इथपर्यंत येतोय आपल्याला. पाण्याचा सुंदर असा आवाज येतोय मस्त. कॅमेरामध्ये दिसत नाही इतकी. ट्राय करूया आपण. नाही दिसत आहे इकडून कॅमेऱ्यात, पण आवाज पाण्याचा इथपर्यंत येतोय आपल्याला. या ठिकाणी बघू शकता भात शेती लावलेली आहे. मस्त, खूप सुंदर. आणि मंदिर परिसर पण खूप सुंदर असं केला आहे. आजूबाजूला डोंगर आणि या ठिकाणी मस्त मंदिर परिसर बघू शकतात आपण. किती सुंदर मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. नक्कीच या एकदा या ठिकाणी आलात तर
आपल्याला एकाच ठिकाणी 5 मंदिर पाहायला मिळतील. श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ या ठिकाणी बघू शकता दृश्य आपण. सो या पलीकडे आपण बघू शकता हे जे काम चालू इकडे, हे काम आपलं पनवेल कर्जत ट्रेनसाठी चालू आहे. तो काही दिवसांमध्ये कर्जत ट्रेन पण आपल्याला या ठिकाणी मिळून जाणार आहे पनवेलवरून. सुंदर मंडळी बघू शकतात की सुंदर असे 5 मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ते या ठिकाणी सुहास फोटो सेशन चालू आहे. सुहासचं मस्त सुंदर. मंडळी आपलं मस्त दर्शन झालेलं आहे या ठिकाणी. आपण विचारूया प्रत्येकाला की कसं वाटलं या ठिकाणी येऊन, एक नवीन ठिकाण बघून कसं वाटलं. येस प्रमोद. छान वाटलं, मनाला शांती भेटली. शांत वाटलं ना. येस सुहास. छान उत्तम असे मंदिर आहेत. एक एक असे मंदिरं बघून एकदम मन प्रसन्न झालं. शंकर मंदिर, मनात चांगले विचार. भवानी माता मंदिर आहे, इथे गणपती मंदिर आहे, त्याच्यानंतर इथे हनुमान मंदिर आहे. सर्व मंदिर एक सोबत एकाच जागी सर्व देवदर्शन झाल्यासारखं वाटते. बरोबर. येस प्रवीण. खूप छान, मस्त वाटलं. एकदम छान सकाळ. छान सकाळ. शुभ सकाळ. सकाळी सकाळी देवाचे दर्शन. भरतभाई कसं वाटलं. एक नंबर. शुभ सकाळ. शुभ. सर्व दर्शन केले मंदिरांचे ना. भगवान खुश वगैरे. भरतभाई पण उत्तराखंडचे आहेत, देवभूमी उत्तराखंड. तर मंडळी चला आता आपण निघूया पुढच्या ठिकाणासाठी. पुढचं ठिकाण काय असणार आहे ते लवकरच तुम्हाला समजेल. आता चला. पाऊस पण आता वाढलेला आहे या ठिकाणी. मंडळी आता आपण या ठिकाणी कॅन्टीन आहे मंदिराचंच, तो कॅन्टीनमध्ये आलो आहोत. या ठिकाणी आपल्याला चाय मोफत मिळून जाईल. त्यानंतर पाणी बॉटल, वडापाव या ठिकाणी आहे. 10 रुपये वडापाव फक्त. तर आलात तर नक्कीच नाश्ता करा या ठिकाणी. आपण चाय आपल्याला फ्री आहे. तर चला बघूया, वडापाव खाऊया आपण. चहा आणि वडापाव आपण घेतलेला आहे मंडळी या ठिकाणी. छान आहे मंडळी. या ठिकाणी आम्हाला नाश्ता पण फ्रीमध्ये मिळाला आहे. याच्यामध्ये उतरून घेत. इडली सांबर, डोसा आहे, एक प्लेट निघालो. पोहे, प्रसादी. एक प्लेट काढ, एकाच प्लेटमध्ये टाक. कारण की काही लोक आले तिथे या ठिकाणी, त्यांनी प्रसादी दिले या ठिकाणी. मंदिराच्या बिलकुल बाजूला भक्त निवास आपल्याला पाहायला मिळतील. टोटल 11 रूम्स या ठिकाणी आहेत. टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. थंड आणि गरम पाणी पण आपल्याला या ठिकाणी ॲवेलेबल होऊन जाणार. आपण जर कधी आलात आणि आपल्याला इकडे थांबायचं असेल तर आपण भक्त निवासात थांबू शकतात. मंडळी भक्त निवासाचे चार्जेस जे आहेत ते 500 रुपये एका रूमचे चार्जेस आहे. पण आपण फॅमिली किंवा मॅरिड कपल असाल तरच आपल्याला हा रूम या ठिकाणी मिळेल, अदरवाईज नाही मिळणार. तर टोटल 11 रूम या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. खूप छान रूम दिसत आहे बाहेरून तरी. आता सध्या सर्व रूम लॉक्स आहेत, तर त्यामुळे आपण आतमध्ये बघू नाही शकत की रूम कसे आहेत ते म्हणून. पण सुंदर. आणि समोरच पूर्ण पार्किंगची सोय आहे केलेली. त्या ठिकाणी गार्डन आहे. त्यानंतर ते समोर जे दिसतं आहे तिकडे ते कार्यालय आहेत. भक्त निवास जर आपल्याला बुक करायचं असेल तर तिथं येऊन आपण बुक करू शकतात. प्रत्यक्ष या ठिकाणी येऊनच आपल्याला भक्त निवास मिळेल. बघू शकता समोरून एकदा मंदिर परत. खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी बनवलेले आहेत. या मंडळी नक्कीच या, एकदा व्हिजिट करा, दर्शन करा. मंडळी आता आपण जात आहोत वरदविनायक मंदिराचे दर्शन घ्यायला. समोर बघू शकतात लोणावळा रोड आहे आणि या ठिकाणी आपल्याला राईड घ्यायचा आता.
राईड घेऊन आपण आता आतमध्ये जात आहोत. आपण आता पोचलो आहोत पार्किंगमध्ये. या ठिकाणी चांगली अशी पार्किंगची सोय पण आहे. आपण जर आलात तर 2 व्हीलर 4 व्हीलर बसने आलात तर या ठिकाणी चांगली सोय केलेली आहे पार्किंगची. बघू शकतात आपण या ठिकाणी आता पार्किंग केली आहे. पार्किंगचे 20 रुपीज या ठिकाणी चार्जेस आहेत. तर चला आता मस्त असं गणपती बाप्पांचं दर्शन करूया. आज रविवार आहे तर मस्त भरपूर लोक आले दर्शनासाठी. या ठिकाणी आपल्याला रानभाज्या पण पाहायला मिळतात. या ठिकाणी गावदेवी मंदिर महड आणि बाजूलाच गणपती बाप्पांचं श्री वरदविनायक अष्टविनायक क्षेत्र महड. मंडळी आज बघू शकतात की संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. खूप गर्दी, बाहेरपर्यंत लाईन आल्या आहेत आणि आतमध्ये पण बघू शकतात की किती लाईन्स आहेत. सो गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही मंदिराच्या पाठीमागे असलेल्या दत्त मंदिरात आलो आहे. आता सध्या श्री दत्त महाराजांचं दर्शन करूया. या ठिकाणी भक्त निवास पण आहे. सो मंडळी या ठिकाणी भक्त निवास आहे. जर आपण कधी आलात तर या ठिकाणी येऊन राहू शकतात. टोटल यांच्याकडे 13 रूम आहेत आणि चार्जेस पण खूप कमी आहेत. जर आपण 2 व्यक्ती असाल तर 500 रुपये, 4 व्यक्ती असाल तर 700 रुपये, 6 व्यक्ती असाल तर 900 रुपये आपण या ठिकाणी देऊन राहू शकतात. 12 तास आपण आल्यापासून राहू शकतात. ज्या टायमिंगला आपण याल त्याच्या पुढील 12 तास आपण या ठिकाणी स्टे करू शकतात. खूप सुंदर असं भक्तनिवास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कधी आलात तर आपण या ठिकाणी थांबू शकतात. बाजूलाच दत्त मंदिर आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंडळी पार्किंगमध्ये आता आपण आलो आहोत आणि आता जाऊया पुढील स्थानासाठी. सो गणपती बाप्पांचं दर्शन सर्वांनी केलेलं आहे. काय प्रवीण, दर्शन केलं? हो, थोडी लाईन होती, ठीक आहे. दर्शन झालं पण आपलं व्यवस्थित सर्वांचं. एकदम छान. एक अर्धा तास लागला बरोबर. येस प्रमोद, छानपैकी दर्शन झालं. मनाला थोडी शांती लाभली. मस्त वाटलं ना, फ्रेश वाटलं जरा. हां भरतभाई, मस्त वाटलं ना. तर चला मंडळी जाऊया आता पुढील ठिकाणासाठी. मस्त आज क्लायमेट भारी आहे पण ना. आता सध्या आपण आहोत खोपोलीमध्ये आणि खोपोलीमध्ये आपण बघू शकतात की सुंदर असं वीरेश्वर मंदिर शके 1758मध्ये या मंदिराची रचना केलेली आहे. पूर्ण दगडी मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघू शकतात की सुंदर असं मंदिर. सुंदर अशी रचना या मंदिराची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी समोर नंदीदेव आहेत. या ठिकाणी खूप सुंदर या ठिकाणी बसण्याची व्यवस्था पण केलेली आहे. बघू शकता आपण. आणि बाजूलाच
सुंदर असा तलाव आपल्याला पाहायला मिळतो. सध्या पावसाळा आहे त्यामुळे भरपूर भरलेला आहे तलाव. जोरात पाऊस आलाय, एकदम जोरात. एकदम जोरात. मंडळी बघू शकतात खूप जोरात पाऊस चालू आहे, भरपूर जोरात. स्वीट कॉर्न स्पायसी आहे लेकिन स्पायसी आहे, चांगलं आहे. बरं भाई, चांगलं आहे. हां बरं भाई. शेर के जैसा खाना है. हां शेर शेर के जैसा खाता मार्केट. सो आता आपण आलो आहोत लोणावळ्यात आणि लोणावळ्यात आपण स्पेशली मिसळ खायला आलो आहोत. फेमस मिसळ या ठिकाणी बुवांची मिसळ म्हणून आहे. समोर त्या ठिकाणी बुवांची मिसळ. संडे असल्यामुळे गर्दी पण भरपूर आहे या ठिकाणी. तर चला बघूया आपला टेबल कधी आपल्याला मिळतो. मग काय भूक लागलीत का? भूक लागली पण गर्दी खूप आहे. आज नंबर येईल असं वाटतं. मग मिसळ मिसळ खाऊ. मिसळ खाणार? आज नंबर येईल का पण मिसळ खाण्यासाठी? येणार ना. नाहीतर इथेच वाट बघून वेटिंगला आहेत. थोडं थांबावं लागेल आपल्याला. आज संडे त्याच्यामुळे फारच गर्दी आहे. हम्म. आपला नंबर लाईन लावूया आपण आधीच, बघू तोपर्यंत. येईल नंबर येईल. चला नंबर लावू. आपण निघालो आहोत मिसळ खाऊन परत जाण्यासाठी. भरत भाई, कसं वाटलं मिसळ खाऊन? मस्त होता, एक नंबर. आवडले? आवडली. काय काय खाल्लं? 2 पाव एक्स्ट्रा घेतले. आणि काय होते ते वडे भजी भजी गोल भजी गोल भजी वडे वाटत होते आणि कांदा भजी. मागे काय बोलतात, काय कसं वाटले मिसळ? एकदम चमचमीत आणि तिखट. एकदम तरतरीत होती मिसळ एकदम. दोन मिसळ खाऊन मजा आली. 2 पाव सर्वांनी एक्स्ट्रा खाल्ले. आता बघू कसं होतंय गाडीमध्ये. चिक्की बघूया, कुठेतरी चांगली चिक्की आपल्याला मिळते का. या ठिकाणी आलो तर चिक्की तर घ्यायलाच पाहिजे लोणावळ्याला. बघूया, या ठिकाणी खाली दिसते, इथे बघूया. चिक्की रूम पण आहे इकडे. मंडळी चला आता आपण निघूयात घरी जाण्यासाठी. मस्त या ठिकाणी आपण चिक्की पण घेतलेली आहे, चांगला डिस्काउंट करून दिला त्यांनी आपल्याला. चला मंडळी, आपली रजा घेतो या सुंदर निसर्गरम्य वातावरणातून. लोणावळ्यातून आपण आता चाललो आहे घरी आपल्या. आज खूप मजा केली मित्रांसोबत, खूप छान वाटलं. सकाळपासून आतापर्यंत खूप एन्जॉय केलं. सर्व आत बसलेले आहेत, आता पाऊस पण चालू झाला आहे. तर चला निघूया आणि घरी जाऊया. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोवर आपली रजा घेतो मंडळी. बाय बाय.